नमस्कार मंडळी, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्वारीचे अगदी मऊ टमटमीत फुगलेले स्वादिष्ट फुलके उकड न काढता न थापता कसे बनवायचे ते मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे. जर तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर मी यामध्ये 2 पद्धतीने फुलके कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे 1 वाटी. अगदी हे पीठ मी बाहेरचे विकतचे आणलेले आहे. तुम्ही घरातील देखील घेऊ शकता, पण हे प्युअर ज्वारीचे पीठ आहे. तर आपल्याला हे आता अ, उकळत्या पाण्यात घालून घ्यायचे आहे. तर इथे मी एक टोप ठेवलेला आहे स्टीलचा आणि त्यामध्ये ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेणार आहे, त्याच वाटीने बरोबर 1 वाटी पाणी घेतलेले आहे. तर हे पाणी टोपामध्ये घालून द्यायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. गॅस बंद केल्यानंतर लगेच वेळ न घालवता जे आपण पीठ घेतले होते 1 वाटी ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर टोपामध्ये हे पीठ घातल्यानंतर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण याच्या गाठी होतील. तर अशा पद्धतीने हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी आपण ठेवणार आहोत. तर हे पीठ मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. यावरती आपण झाकण ठेवूया 10 मिनिटांसाठी. आता इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तुम्ही जर नॉनस्टिक पॅन घेत असाल तर त्याला तेल लावायची अजिबात गरज नाही. पण हा लोखंडी तवा असल्यामुळे त्याला मी थोडंसं तेल लावून घेते. तव्याला तेल लावून आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर अजून पण थोडीशी गरम आहे, तर ती मी एका परातीमध्ये काढून घेत आहे. हे बघा, अजून पण वाफ जाते. तर अशा पद्धतीनं थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असंही मळून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात लावलात तरी चालेल. अगदी छान अशी मऊसूत हे पीठ पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर याचे गोळे करून घ्यायचे आहेत. अगदी कापसासारखे मऊ असं हे पीठ झालेलं आहे. अगदी छान मऊसूत याचे गोळे तयार होत आहेत. तर एका ह्याच्यामध्ये वाटीमध्ये आपल्याला 5 फुलके होतात. तर अशा पद्धतीनं 5 गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. थोडंसं पाण्याचा हात लावून लाटण्या अगोदर आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं व्यवस्थित आणि मग आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. तर इथे मी पोळपाटला थोडासा तेलाचा हात लावलेला आहे जेणेकरून हे फुलके आपले याला चिकटू नयेत म्हणून. अगदी थोडासा हलकासा पुसून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इतकं छान हे लाटता येते. अगदी मऊसूत पीठ झालेलं आहे. अजिबात चिकटत नाही. जसा आकार देऊ तसा हे फिरतंय. तर एवढं सुंदर पांढरे शुभ्र हे फुलके लाटता येत आहेत. तर अशा पद्धतीने हे जेवढे तुम्हाला पातळ हवेत, जेवढी साईज तुम्हाला हवी आहे तेवढी लाटून घ्यायची आहे. अगदी छान असे हे लाटता येते. तर एवढं मी लाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे लाटून घेतले. ही एक झाली पद्धत. अजून एक दुसरी पद्धत याच्यापेक्षा सोपी पद्धत अजून एक मी दाखवणार आहे पुढे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर हे बघा अगदी छान पातळ एवढे झालेले आहे. खूप छान पातळ असे हे फुलके लाटून झालेले आहेत. तर दुसरी पद्धत म्हणजे एक पॉलिथिन घ्यायची आहे. पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने देखील लागावं म्हणून मी त्याला अशा पद्धतीनं वरून हात फिरवून घेतलेला आहे. तर पॉलिथिन घेऊन त्याला तेल लावून घेतले. त्यानंतर आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि मध्ये बरोबर ठेवायचा आहे. तर पॉलिथिन व्यवस्थित ठेवायची आहे. जर ती व्यवस्थित ठेवली नाही, तर जे फुलके आहेत ते फाटले जातील. तर ती पॉलिथिन व्यवस्थित आपल्याला ठेवून ती लाटून घ्यायची आहे. जशी तुम्ही लाटाल तशी लाटता येते. एवढं छान यामध्ये लाटता येतं म्हणजे अजिबात टेन्शनच नाही असं याला लाटता येतं. अगदी सोप्या पद्धतीने याला लाटता येतं. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे लाटता येतंय. जसं तुम्ही फिरवाल तसा आकार येतोय आणि मऊसूत आपलं पीठ अजिबात चिरा जात नाही. तर अशा पद्धतीने हे आपल्याला तुम्हाला जेवढ्या साईजचं पाहिजे तेवढं तुम्ही हे लाटून घ्यायचं आहे. दुसऱ्या पद्धतीचा देखील फुलका व्यवस्थित लाटून झालेला आहे आणि मला थोडंसं गोल आकारामध्ये पाहिजे म्हणून मी याला डब्याच्या झाकणाने आकार देत आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच निघालेलं आहे म्हणजे बरोबर व्यवस्थित हा फुलका गोल साईजमध्ये तयार झालेला आहे. तर इतका सुंदर छान हा फुलका तयार झालेला आहे. पांढरा शुभ्र झालेला आहे. कुठेही कडा गेलेल्या नाही. तर यामध्ये तव्याला थोडंसं तेल जास्त लागलं होतं ते मी एका स्वच्छ कपड्यानं पुसून घेतलंय आणि तवा गरम झाल्यानंतर यामध्ये ते जो फुलका बनवला होता तो यामध्ये घालायचा आहे. तर आपल्याला 30 सेकंदांसाठी अजिबात हलवायचं नाही आहे. 30 सेकंद याला या बाजूनं शेकवून व्यवस्थित घ्यायचा आहे. जेव्हा तो फुलका व्यवस्थित आपल्या भाजला जाईल थोडंसं पलटून बघायचं आहे आपल्याला. पाठीमागच्या बाजूने व्यवस्थित भाजला की आपल्याला पलटवून टाकायचा आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता इतका सुंदर थोडासा कपड्याने मी ह्याला अ, दाबत आहे. मग तो व्यवस्थित फुलला जाईल. तर मी गॅसवर कधीच भाजत नाही आणि तुम्ही देखील गॅसवर हा फुलका कधीच भाजू नका. अशाच पद्धतीनं तव्यामध्ये भाजत जा. तो चांगला असतो. इतका छान टमटमीत हा फुगतो. वाफ जात आहे म्हणून हा व्यवस्थित फुगला नाही. तर व्यवस्थित असा हा छान फुगलेला आहे आणि याच्यावरती मी घरी बनवलेला साजूक तूप लावलेलं आहे. गरमागरम फुलके सर्व्ह करू शकताय तुम्ही. इतके सुंदर लागतात, इतके छान लागतात. हे बघा टमटमीत दुसरा फुलका मी बनवलेला आहे, तर अगदी टमटमीत हा फुगलेला आहे. तर अशाच पद्धतीनं सगळे फुलके मी करून घेतलेत आणि साजूक तुपाबरोबर सर्व्ह केलेले आहे. तर तुम्हाला जर तूप नको असेल, तर तूप तुम्ही वापरले नाही तरी देखील ते असे छान लागतात. तर रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही अशा पद्धतीचे फुलके कधी बनवलेत का? ते देखील मला सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.